नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन। नाशिक रोड जेल रोड हिंद शक्ती नगर येथे कैवल्येश्वर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि प्रसाद वास्तू कलशारोहण सोहळा संपन्न झाला। यावेळी परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे कृपाप्राप्त शिष्य परमपूज्य संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण विधी संपन्न झाला। तर हरिभक्तपरायण शिवा महाराज आडके यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं। 3 दिवस विविध होम हवन भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। 4 फेब्रुवारी रोजी श्री मूर्तींची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। कार्यसम्राट ॲडव्होकेट आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। 6 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता गोविंद ढोले, वैभव टिळे, योगिता संतोष पवार, शीतल प्रल्हाद नरोडे, मधुकर वाघ, अभय सुभाष सूर्यवंशी, किरण चंद्र मोरे, प्रवीण गोतिसे आदींनी परिश्रम घेतले। सदर कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला। वृत्तसंकलन अधिकार न्यूज प्रवीण नेटावणे, नाशिक। आमच्या परिसरात खूप आनंद झाला आणि ते कविता सहयोगाने सगळं करून आलेलं आहे आणि बाकीचे पण मंडळ सगळे आभारी आहेत त्यांचे। ओके, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। खरखर आज या ठिकाणी गोकुळ अवतरलं का काय असं वाटायला लागलं। या ठिकाणी खूप असं भावपूर्ण अंतकरणानं या परिसरातील मंडळीनं, आमचे वाघदादा, आमचे साबळे दादा आणि ह्या कार्यक्रमाचे जे प्रवर्तक आहेत ते आमच्या कविता ताई आणि यांनी खूप मोठा परिश्रम, मी 3 दिवसापासून या ठिकाणी आहे, त्या खूप या ठिकाणी कार्यक्रमाचा परिश्रम घेतात। आज त्यांचं मोठं कौतुक झालं। आज त्यांचा वाढदिवस आहे। अरे वा वा, दिन आहे। ही सगळी आनंदाची योग या ठिकाणी घडून आलेला आहे। मला तर असं वाटायला लागलं की या ठिकाणी जाऊच नाही या ठिकाणून, आणि 3 दिवस कसे गेले समजलं सुद्धा नाही। या ठिकाणी यज्ञासाठी खूप मोठे असे तळमळीने या ठिकाणी भाविक बसले होते आणि या कार्यक्रमाची सांगता, पारायणाची सांगता, या यज्ञाची सांगता आज दुपारी झाली आणि या सांगतेसाठी आदरणीय वंदनीय हरिभक्तीपरायण संतोषगिरी महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा या मंदिराचं खूप मोठं असं कौतुक केलं आणि आमच्या ताईंचं सुद्धा स्वागत केलं त्यांनी, आमच्या कविता ताईंचं। आणि हा कार्यक्रम इतका सुंदर झाला। या परिसराला खूप मोठं असं वरदान या मंदिरामुळे झालं। घरातून बाहेर निघले की शंकराचं दर्शन होणार आहे आणि दर्शन झालं की सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे। आपण सर्व वार्ताहर मंडळी, कोणतं चॅनल अधिकार न्यूज, अधिकार न्यूज चॅनलचे सर्व आदरणीय वंदनीय पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक केलं आणि आमच्या मंदिराची प्रसिद्धी केली। त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि या ठिकाणी किती मंडळी आली। आणि हो, या ठिकाणी पांडुरंगाचं मंदिर आहे, कैवल्यधाम नगर, कैवल्येश्वर मंदिर आणि पांडुरंगाचं मंदिर, हरिहराची भेट, ही हरिहराची भेट आहे। जवळच हे दोन्ही मंदिरं असल्यामुळं ह्या नगराचं खूप मोठं असं मंगलमय वातावरण तयार झालं। या ठिकाणी खूप असं सांस्कृतिक वातावरण तयार झालं आणि आपल्या आपण या ठिकाणी आलात, आपली मुलाखत घेतली, आमच्या सर्वांची मुलाखत घेतली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो, आमच्या सर्व मंडळाचं अभिनंदन करतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय हरी, जय महाराष्ट्र। माझं नाव मधुकर वाघ, मी इथल्या कैवल्येश्वर कैवल्यधाम मंदिराचा अध्यक्ष आहे। इथं या मंदिराची आमची सर्वांची ही भूमिका होती का छोटा हे करावा, मंदिर इथं व्हावा। या माध्यमातून परमेश्वराने एवढं हे केलं का आपण स्वप्नातही वाटत नव्हतं काही एवढा अवाढव्य कार्यक्रम एवढा अवाढव्य झाला आणि इतका प्रतिसाद मिळाला। एवढ्या कॉलन्यांमधल्या सर्व आमची मिरवणूक राजराजेश्वरीपासून सुरुवात झाली, पूर्ण नगर प्रदक्षिणा मारली। कमीत कमी आम्हाला 4 तास आम्हाला मिरवणुकीला गेली। त्याच्यानंतर आम्ही थोडासा प्रसाद पण केला होता। 3 दिवसापासून नंतर कार्यक्रम चालू आहे आमचे। कार्यक्रमात आम्ही छोटासा आमचे जे डोनर आहे त्या डोनरनी इथे महाप्रसाद आयोजित केलेला होता। थोडा त्यांनी प्रसाद पण दिला त्यांना। आजचा दुपारचा कार्यक्रम इतका आवडव्य झाला
का हा जेवढा सभामंडप आहे एवढं आहे तर लोक एवढी पब्लिक होती ते सर्व बाहेर होते, इतका प्रतिसाद मिळाला आहे. आणि आता इथून पुढं आत्ता जसं येत आहे तर आमची अशी अपेक्षा आहे की याच्या दुपटीनं इथे अजूनपर्यंत आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळेल. भाऊ आहेत सोसायटी. तर आमच्या मंदिराच्या सोसायटीच्या परिसरात हे महादेवाचं मंदिर झालं आहे कैवल्येश्वर धाम म्हणून. तर इथं गेल्या 3-4 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे. तर पहिल्या दिवशी पूर्ण नगर प्रदक्षिणा मिरवणूक झालेली आहे. त्याच्यात आपल्या गणपतीची मूर्ती, पार्वतीची मूर्ती आणि पिंड चारही पाचही मूर्त्या म्हणून आम्ही मिरवणूक काढली. त्याच्यामध्ये कलश पण होता. भव्य ते शोभा आमच्या इथे झालेली ती. आणि सगळ्यांनी उत्सव आणि आनंदाने इथे सहभागी झाले सगळ्या कार्यक्रमामध्ये. त्याचा पण फार चांगला लाभ मिळाला आम्हाला इथे. आणि मिरवणूक इतकी भव्य होती की आमच्या जर रोडमध्ये पहिल्यांदा अशी भव्य झालेली. आज काय कार्यक्रम? आज आमचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता. सकाळी 9:30ला गुरुजी आले मठातले. त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली. इथे 1 वाजेपर्यंत कार्यक्रम राबवला गेला. कळस धुवून झालेले इथे मंदिराचे आणि संतोषगिरी महाराजांच्या हाताने झालेले. संध्याकाळी आता कीर्तन आहे. शिव महाराज अडके यांचं आज भव्य दिव्य इथे कीर्तन आहे. महाप्रसाद पण आहे. महाप्रसादाचे मानकरी आमच्या इथे म्हटले तर जगताप आहे. सोनू जगताप यांनी महाप्रसाद आम्हाला कबूल केलेला आहे. ते महाप्रसाद त्यांच्याकडनं आहे. आम्ही छोटंसं मंदिर मागितलं होतं पण आम्हाला बऱ्यापैकी खूप छोटं मंदिर मागितलं होतं. आम्ही फक्त शंकराची आमची आशा पण नव्हती की आम्हाला इतकं मोठं मिळेल. मोठं मंदिर एवढं भव्य तुम्ही भेटेल ही अपेक्षा पण नव्हती. आणि आमच्या इंडियाला झालं ना म्हणजे एवढा आनंद झाला आहे आता की असं आल्याच्या नंतर आहे ना इतका आनंद होतो. आपल्या घरातले सर्व जे आहे ना ते आपण इथं विसरून जातो. 5 मिनिटं आल्याच्या नंतर इथं जे कोणी पाया पडत खरंच आम्ही खूप भाग्यवान आहे का अशी लोक आम्हाला लाभलेले इथे. आणि एवढ्या कमी वयामध्ये आम्ही हे स्थापन इथं करू शकतो. एका वर्षाच्या आत आम्ही इथे स्थापन करू शकलो. याच्या आता हे धर्ममंडपात इतका 4 दिवसापासून मोठा कार्यक्रम चालू आहे. तर सर्व जे कविताताईंनी जे कार्य घेतलं त्यात सर्वांनी एकदम कुटुंबाप्रमाणे सर्वांनी साथ दिलेली आहे. एक फॅमिली मेंबरसारखे सर्वजण आलेले आहे. त्यामुळे मी सर्व आसपासचे परिसरातील सर्व भाविकांचे मी ना मनापासून धन्यवाद आणि आभार मानतोय. कारण सर्वांनी सहकार्य केलं. कारण हा एकटाचा खेळ नाही आहे. धन्यवाद. त्यांनी खूप आम्हाला खूप साथ दिली. आमच्या जेवढ्या लेडीज आहे ना आता खूप लेडीज आमच्या इथे जेवढ्या लेडीज आहे ना तेवढ्या लेडीजच्या पुढे कविता ढोले ह्या ताई आहेत. त्यांनी खूप पुढे होऊन काम करून घेतलं आणि हे मंदिर उभं करून घेतलेलं. 1.25 वर्षाच्या आत एवढं मोठं मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि आज एवढं मोठं इथे कीर्तन आहे. त्या कीर्तनामध्ये महाप्रसाद इतका मोठा प्रसाद होणार आहे. एवढा आनंद होतोय ना. आता मला तरी बोलता येत नाही काही. मी एक गृहिणी आहे. माझं नाव योगिता संतोष पवार आहे. एक घरगुती आहे. इथे जवळ राहते. मला एवढंच बोलता येऊ शकते. बोला. माझं नाव कविता ढोले आहे. मी एक आयुर्वेदिक डॉक्टर पण आहे. आणि याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मला एका व्यक्तीने म्हणजे माझ्या मैत्रिणींनी आणि माझी भाऊजं पण ती म्हटली की ताई आपल्याला मंदिराबद्दल आपल्याला करायचं इथे काहीतरी. एक आपण बट्टा तापू तिथे पिंड ठेवू आणि पूजा करू. याचं कारण असं की आम्हाला बोराडेकडे बंद केलं होतं. त्याच्यामुळे आमचं मन खूप नाराज झालं की आपलं शिवपंडीला पाणी कुठे घालणार. मग आपला इतका मोठा परिसर आहे. इथे गार्डन बनत आहे तर तिथे मंदिर का नाही व्हावं. तर मी तिला म्हटलं ठीक आहे आपण राहुल भाऊकडे जाऊया, बोलूया राहुल भाऊला. तर राहुल भाऊकडे आम्ही कोणीच गेलेलो नाही. मंडळी कोणतीच गेलेली नाही माझ्यासोबत आणि मी पण त्यांना नेलेलं नाही. मी सरांशी भेटले. सर माझं अशी परीक्षा आहे आणि मला असं करायचं आहे. तर सर म्हणे मॅडम डन. सरांनी मग मला एकदम चांगल्या भाषेत इथे येऊन म्हटले की मॅडम तुम्ही म्हणाल तिथे मी तुम्हाला देऊ शकतो. तर सरांनी एका शब्दाने मला हे मंदिराचं नियोजन सांगितलं. मला कागदपत्र गोळा करायला काहीच त्रास झालेला नाही इथला. मला जे काही इथल्या व्यक्तींनी मदत केलेली प्रत्येक गोष्टीला सगळ्या भाविकांनी ते मला फार लाख मोलाची लागली इथली.
आणि आत्तापर्यंत शेवटपर्यंत पण मला सगळ्यांनी साथ दिली माझ्यासोबत असताना. मला त्याचा फार आनंद वाटतो. मी राहुल चौकमुळे हे मंदिर झालं त्याच्यामुळे मला फार आनंद वाटतो. सुशिला अंडोरे वसुदेव सुतं देव कौसुचारूढमर्दनं देवकी परमानंदं या दोन आमच्या मुलीचे तुकाराम महाराजांच्या नावे कोटी कन्यापुत्र जे होती सात्विक त्याचा हरिक वाटी देवा तसे दोन्ही ताई पवर ताई ह्या दोन कन्या सात्विक जन्मले. सात्विक इतक्या जन्मल्या त्यांनी काशीची खाल्ली म्हणजे काशीच्या देवीत आणलं पूर्ण वातावरण काशी झाली आमची. इतका त्यांना त्रास झाला पण त्यांनी सहन केला आणि दोन कन्या आमच्या सात्विक जन्म त्यांना खूप आयुष्य देव आणि ते खूप सुखी राहू एवढी छान. हम जब देखते हैं गादीपति जी स्वयं यहाँ विराजे हैं और आज सब सनातन धर्म का चोला ओढ़े हैं, भगवा ओढ़े हैं और ऐसा लांछन अगर गादीपति के ऊपर लगता है तो वो समझो सनातन धर्म पे लगता है, स्वयं अपने पे लगता है. और मैं कहती हूँ ऐसे लांछन लगाने वाले लोग बहुत है. मीरा पे भी कई लोगों ने लांछन लगाया था मगर मीरा ने क्या किया, ऐसे लांछनों वाली बातें तो साइड में रख के वो अपना आगे बढ़ती गई. लांछन हमारे ऊपर भी क्या नहीं उड़ा होगा आप सब जानते हैं, है कि नहीं. मगर कहते हैं जिसने अपनी हाथ उसके हाथ में दे दिया हो तो उसे लांछनों से भय नहीं है. मैं फिर भी गादीपतियों के ऊपर अगर जो लांछन लगाते हैं उन लांछनों को मैं खंडन करती हूँ और गादीपति के ऊपर लांछन नहीं लगाना चाहिए क्योंकि गादीपति का मतलब है वो पूरे परिवार की मुखिया होती है ना जी. कि जो मोर्चा जो होने वाला है सकल हिंदू समाज ने वो मोर्चा रखा है कल का, तो मेरे पास कभी ये एविडेंस आया नहीं था और जब मैंने एविडेंस देखा सागर शिंदे और शिवांगी शिंदे का जो वीडियोस मेरे पास आए हैं, इसीलिए आज आप सब पत्रकारों के सामने मैं यही कहूंगी कि कल के सकल हिंदू समाज ने जो सागर शिंदे और शिवांगी शिंदे के लिए रखा है मोर्चा खोला उसमें मैं सम्मिलित नहीं हूं. मैं सागर शिंदे और शिवांगी शिंदे का खंडन करती हूँ. वो वीडियोस जो मैंने देखे उसके बाद मुझे अच्छा नहीं लगा है, बहुत बुरा लगा है. और सकल हिंदू समाज के साथ हमारा जुड़ाव बहुत पुराना है. सकल हिंदू समाज काम बहुत अच्छा करता है मगर कहीं ना कहीं ये शिवांगी शिंदे को लेकर जो बात है, मैंने उनको वीडियोस भेजे हैं सकल हिंदू समाज को, सबको मैंने वो वीडियो भेजे हैं और मैंने कहा है कि ये मोर्चा जो आप निकाल रहे हैं उससे पहले आप ये वीडियो देख लीजिए. कहीं ऐसा ना हो कि भाई हम किसी गलत व्यक्ति का साथ देने से हमारा सकल हिंदू समाज का नाम ना खराब हो. तो ये बात हमने स्पष्ट कर दिया था सकल हिंदू समाज को मैसेज दे के और वो वीडियोस भेज के, है ना. तो मैं इस सब का खंडन करती हूँ और कल के उस कार्यक्रम में मैं सपोर्ट नहीं करती हूँ.